खूप दिवस झाले तो उत्पन्नाचा दाखला माझ्याकडेच पडून आहे, त्याला कंप्लीट करायचे. मध्ये मध्ये येतो दारू प्यायला जाताना तेव्हा असंच वास येता दारूला. सेम ना अख्खा दिवस विसरून जातो का आम्ही जिमला पण जातो. असा अख्ख्या गावातल्या बाया गेल्यात पुरणपोळ्या घाला. बोल बाबा काय हाल करता येत रे. हे गाईज व्हॉट्सअप, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आता सकाळचे 11 वाजलेत माझ्यासाठी, सकाळचे. कारण आताच उठलो मी आणि ताईला सोडून आलो जस्ट आसनगावला. तर सकाळी चष्म्याची काहीतरी डोळ्यांवर लगेच समजतंय नाही, आताच उठलंय म्हणून चष्मा लावायला सुरुवात केली आता. बरोबर, ठीक आहे. तर आता आपण एकदाच डायरेक्ट आता घरी, आणि घरी मस्त फ्रेश वगैरे होतो आणि मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. कुठे गेलेला? शाळेतून घेतलाय? शाळेतून दिलाय तुला? जरा कमी वापरायचं घ्यायचं ना. घरात कोण नाही? घरात कोण नाही? काय पप्पा झोपलं. हत्तीपेक्षा पाठी मोठा काय? हत्तीपेक्षा पाठी मोठा, म्हशीपेक्षा पाठी मोठा. हा असंच वाटतंय काहीतरी. काय पाठू आमचा लय मोठा झालाय. बाबू लय कपडे मोठं झालं तुला. बापा लय तब्येत झाली, लय ताकद आली त्याच्यात. बाबा बाबा. ओके तर फ्रेंड्स, आता फ्रेश वगैरे झालोय मी. हा, आणि माणूस माझ्यासोबत चाललाय ग्रामपंचायतमध्ये. आणि हा तसेच तलाठी ऑफिसमध्ये पण काम आपल्याला. तर आता चाललोय आपण. तर खूप दिवसानंतर मित्र आलाय माझा. काय मित्रा, कसा आहेस? कसं आहेस मित्रा? येतो का? ठीक आहे. तर आपण काय त्याला घेत बसत नाही ना, आपल्याला काम आहेत आज, तर ते काम कम्प्लीट करून घेऊ दे. खूप दिवस झाले तो उत्पन्नाचा दाखला माझ्याकडेच पडून आहे, त्याला कम्प्लीट करायचे. मध्ये मध्ये येतो. ठीक आहे, चला तर जाऊया आपण तलाठी ऑफिसला. आणि पण त्याआधी ग्रामपंचायतमध्ये जायचे महाराष्ट्रला. पर्यंत ग्रामपंचायत मध्ये जाऊन हद्दपार करायचे ना तुला गावातून. हद्दपारीचा दाखला घ्यायचं. थांब, काय राहिला का? काय राहिला का? काय नाही तसं काय नाही राहिलं. लागलं तर परत फेरी मारायला लागणार म्हणून. आरती टाकी आहे बाई. तर आता मानस एकदम आता प्रॉपर गाडी चालवतोय मानस, एकदम प्रॉपर. आता मी डोलं मिटकून मानसच्या गाडीवर बसू शकतो. खरीच एकदम प्रॉपर ड्रायव्हर झाला आता तो. पे ना, तुझा लय प्रॉब्लेम आहेत ना. जिरा स्वास्थ्य वर्धन आहे. केसच ना लय उचलतात रे. ठीक आहे. तर आता ग्रामपंचायत मधला काम काही झालं नाही. 1 मिनिट काम, असं बरोबर नाही वाटत. हे बघ रे. हा, आता कसा? ठीक आहे. तर आता ग्रामपंचायत मधला काम झाला नाही, मग आम्ही चाललोय आता तसे तलाठी ऑफिसला आपल्या. तर 2 ग्लास निरा. नाही, एकच घे. 2 घे ना, पे ना, मी पेन. ठीक आहे. तर आता जाताना जरा मस्त निरा पिऊ आपण, आणि मग आडगावला जाऊ. उत्पन्नाचा दाखल्यासमोर सही घ्यायची आहे रेशन कार्डसाठी. दारू द्यायची, दारू. बाबा दारू प्यायला जाता ना बारीक मध्ये. मी बारीक होतो तेव्हा बाबा घेऊन जाता ना मला दोन्हीला. तिकडं बबन बाबा म्हणजे तिकडं दारू प्यायला जाताना तेव्हा असं तो असं येता दारूला. सेम ना, गावठी दारू मिक्स नाही ना करीत? नाही ना. ठीक आहे. तर आता फक्त डायरेक्ट हे बालिशगिरी. तू अजून बालिशच आहे शपथ. माझ्यासारखा बघ जरा असा. कोण बोलताय बघ. ठीक आहे, चला चला. दोन इथंच ना. तिकडे का?
नाही एवढं नाही. तर आता मी चाललोय आमच्या जिमच्या वेळेत परफेक्ट. आज सोमवार आहे आणि आज आमचा चेस्ट डे. सर असंच बोलतो ना आपण. तर आज आमचा चेस्ट डे आहे. ठीक आहे, तर आम्ही रोजच्या या टायमाला मोटिवेट होतो जिमसाठी. याच वेळी ना अख्खा दिवस विसरून जातो का आम्ही जिमला पण जातो. असा हात नाही लावता का सर. हाँ लोगों को आते हैं हम नजर मगर लोगों बड़े या वेगळा आता तुझ्या याला कॉपीराईट येऊ दे. आपण मेमरीज म्हणून त्याला हे करायला घेतलंय. येऊ दे कॉपीराईट. नो फरक नाही पडत. नंतर बघू मॉनिटाईज होईल तेव्हा फरक पडेल. ठीक आहे, तर आता जिमला पोचलोय आम्ही आणि आता सुरू करणार आहेत चेस्ट वर्कआउट. कुठे किती का 2 मला दे 2 तू का 2 नाही 5 द्राक्ष दे बरं. हे ना खरं 3च आहे. 2 दिले कसं दे सर. ओके, तर फ्रेंड्स आता आमचा वर्कआउट झालेला आहे आणि आता आज मस्त चेस्ट वर्कआउट एकदम बेस्ट झाला आमचा. फुल पंप आलाय बॉडीला आणि चेस्टला पंप आलाय. आणि आता कसं आहे पुन्हा एकदा दाखवतोच. ठीक आहे, तर आता घरी जायची वेळ झाली ना. गाडी आपण तिकडे लावले. रोशनाथ इकडनं जाणार आहेत आपण. इकडून जाणार गाडी नाही येत बाई, गाडी नाही येत. त्याच्यासाठी तेवढा चालत जायला लागतंय. थोडीशी काय ते चालन काय थोडंसं चाललं पण पाहिजे बॉडीला. चाललं पाहिजे, हल्लं पाहिजे, हालचाल झाली, मुवमेंट झाली पाहिजे बॉडीची असं पण. ठीक आहे, तर आता ताईला पण घेऊ. 9 वाजता टायमिंग. जसं बरोबर आम्ही 9:15 निघतो जिममधनं आणि ताईला घेतो आणि घरी जाणार आहेत. घरी जाऊन स्वतःचं जेवण घ्यायचे आज वाढून. आज आई गेले कथेला. तुझी मम्मी गेली का रे? मीरा काकी नाही गेली का? ठीक आहे, तर मग घरी जाऊ आपण आणि आपल्या हाताने जेवण वाढून घेऊ. बघितलं असं असतंय, आई बिना काम करायला लागतंय ना. काय मस्त दिसतं रोशन त्याच्यात. अलविदा मेरी जुबा हो तुम्ही शाम हो. आम्ही ना 9:30ला घरी आलोय. मी असं ताईच्या आशीमध्ये आहे का ताई मला वाढील जेवायला. त्या ताई अशीच आहे का मी तिला जेवायला वाढील. तेव्हा रील्स बघत बसले का परत घे. मी आले गाण तू वर्षी हो म्हणजे कसं काय झालं, भांडण झाले का? आई गेले ना. आई कट करेल. आज जिमला गेलेला का? हो. चायनीज खायला गेलेला आकाश. जिमच्या नावात चायनीज खायला जातात ते. खाएगा इंडिया तो तभी तो बढ़ेगा इंडिया. ठीक आहे, तर आता व्हिडिओ बनवायला घेतली म्हणून ताई गेले वाढायला. आता मस्त नाही तर 12 वाजेपर्यंत भेटलं असतं. नाही, आई आल्यावरच जेवायला भेटला असता आता. ठीक आहे, तर आता मस्त हात वगैरे धुवून घेऊ आपण. मग कला दुसरं नाही. सुधीर काका पण केलं पुरणपोळी बनव. पुरणपोळीचा काय विषय आहे म्हणून. पुरणपोळी भेटते तिथं. पुरणपोळी भेटते तर तुला आमची आई गेली कला. अख्ख्या गावातल्या बाया गेल्यात पुरणपोळ्या घाला. बोल बाबा काय हाल करता येत रे. मी उमेद गेले पुरणपोळी घाला. नाही उमेदला नाही आवडत. आणि पार्सल आणणार नाही, डब्बा दिलाय ना आईकडं. डब्बा दिला पुरणपोळी घेऊन ये.
कॅट कॅट हँडसम डॅशिंग दिलदार बेंडा सॉरी हँडसम डॅशिंग दिलदार बांडा आहे तो आवरे गावाचा. ओके तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.